पंढरीनाथ भगवान जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। जय वैभव कुबेराशी, जय वैभव स्वर्गवासी, त्याहुन अति विशेषी रावण ग्रहाची श्री शोभा। महाराज रावणाचे श्रीमंत सांगायला लागले, जेवढं वैभव धनाचा राजा कुबेर आहे तेवढं वैभव रावणात होतं का श्रीमंत, काहीच कमी नव्हतं महाराज। एवढं देवाने दिल्यावर माणसानं वाईट का? किती सप्तकोटी घरे सुद्धा कांचनाची, 8 कोटी ते तांबे आणि काशाची, 7 कोटी ते 5 कोटी ते विठ्ठल तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे का बघा। एवढं देवानं दिले, पण माणसाचा स्वभाव महाराज किती जरी दिलं कमीच वाटते बरं, त्याला कमीच वाटून टाक। 80,000 बायका कमीच वाटते, इंद्रजिता सारखा पुत्र कमी वाटला। म्हणून तर महाराज एवढा असून चोरी केली, चोरी केल्यावर कोणासाठी झालं का? झालं कुबेराचं जसं वैभव तसं रावणाचं वैभव, पण महाराज खाता आलाही नाही, खाता येत नाही, कसं झालं ऐकावं। रावण जे लक्ष्मी स्वय इंद्रापाशी, जे वैभव यम वरुणाशी, त्याहुन अति विशेषी रावण ग्रहाशी अति शोभा। रावणाची श्रीमंत केवढी आहे सांगायला लागले, कुबेराची कमी सांगणे रावणापेक्षा, नवे नवे यमाची कमी, वरुणाची कमी आहे, इंद्राची कमी, देवांचा राजा इंद्र असून इंद्रापेक्षा रावणाचं वैभव बघा केवढं राज्य आहे। एवढं त्यांचं महाराज राज्य आहे, एवढी त्याची श्रीमंती आहे, पण काय करता नशीब फुटल्यावर महाराज भोग आल्यावर ते नशिबात एवढे की ते भोगावाच ना। नित्य नूतनान पायनी, श्री विराजे दशाननी, त्याची आशयन तारी, दिय योगिनी यौ सीता। त्यानं विचार केली, आज नित्य नविष्टी भोगायची भोगी गेला बरं, त्याच्या उशाला पायथ्याला महाराज हजारो बाया बसून राहायच्या, आईनी पाणी पाय धुवायच्या, पाय धुवायच्या सेवा, कोणी पानाची द्यायची, कोणी वारा घालायची, मग एवढी सेवा कोण मारुत राय रावणाच्या बालामध्ये बघायला म्हणजे बाबा बाबा काय याची मजा, काय याची सेवा। एवढी सेवा केल्यावर महाराज एवढी श्रीमंती असल्यावर जिरण कसं व्हावं, जिरत नाही ना महाराज। देवाला दिलेलं धन माणसं कोणाला खायला पचपच करतात, पचपच केल्यावर महाराज भेगी नंबर लागते बरं। खूप देवाला दिले रावणाला, भगवान शंकराचं वरदान आहे, म्हणून मला म्हणजे सांबाची आवळे भाऊ माझ्याला शिकवून दे ना, देवाला दिले ना महादेवाला, तर भक्ती महादेवात तशीच केली, भक्ती केल्यामुळे महादेवाला वाटलं आपलं लाडकं होय, चांगलं वागत लई भोळा देव बरं काय महादेव, शिव भोळा चक्रवर्ती दिलं देवाला, पण भोळेपणाचा महाराज फायदा लावून घेतला बघ। सूत पद्मिनीची जाती, नागकन्या देव किती, देव कन्या दिय दीप्ती, असंख्यात राजकन्या। किती सुंदर माया उषा पायथ्याला रावणाच्या सांगायला लागली, काही देव कन्या, काही गंधर्व कन्या, काही नागकन्या, काही पद्मिनी, नागिनी, शंकिनी, टंकिनी, एवढ्या सुंदर महाराज बाया सेवा करत रावणाच्या। सुरवर कन्यका गंधर्वाचा निज नायिका, दैत्य दानवाचा नेका,
रावणे ते कानिल्या एवढ्या बायांनी हात आहे की नाही लग्नाची फक्त एकच होती म्हणून नाही दुसऱ्या महाराजांना बळत आणले होते तिथे फिरायला गेली बाई ना ज्या गावात गेलं ज्या देशात गेलं ज्या राज्यात गेलं तिथली मुलगी सुंदर दिसली कायच्या कुठेच खेळत गेली आणि याच्या पुढे काही बोलत चालत गेले नाही महाराज अशा आणलेल्या महाराज नागकन्या देवकन्या गंधर्व कन्या बळजबरीने आणल्या होत्या एवढ्या बाया 80,000 आणलेल्या होत्या बरं का देवानं मला जेवढं असलं तरी चांगलं वागावं चांगलं कळावं चांगलं करावं पण लई वेगळे माणूस लई तेवढं जी जी अपूर्वा तीरते किती करोन्या भोगायतने सोयानी दशानने विराजमाने तेजस्वी रावणाची विचार झाली फलाण्यापासून फलानी वस्तू ती आपल्याला पाहिजे निश्चित रावण तिथं जायचं मागणी करायची अहो तुमच्या सामूहिक वस्तू आहे देतात काय देणी तर बरं आहे नाही म्हणलं की महाराज झगडे करायचे दुर्मत मारामारी करून बळकावून घ्यायचं अशा अनेक वस्तू रावण भोगविण्यासाठी आणल्या भोग घेतला बरं त्या रावण आईशा भोगिल्या अमित कांता तैशी चालू गेला सीता ते तव नजरे लंकानाथा अपमानिता हनुमंते काही दिवस चोरी पचत बरं का पचत एकदा दोनदा तीनदा चारदा पचत चोराला तर लालूच लागून राहते बसायचं हातच राहील एवढ्या बाया असून महाराष्ट्र ठिकाणी म्हणत राहणार एवढं म्हणत भरणार वरती नाहीशी होईना बिघडलं राम महाराज बिघडल्यामुळे महाराज रावण शेती चोरी करायला गेला रावणाचा उपासना मागवता येईल अंगावर भगवला घातलं महाराज झाला दाड्या वाढविल्या दाड्यावर मारून गेल्यावर काय म्हणला शिते पोराला नाही माते माय म्हणला माय महाराज बोल माय म्हणून महाराज शितेला उचलून आणलं बरं चोरी करून सीता आणि महाराज म्हणले केला चोरी आजपर्यंत चोऱ्या पचल्या पण सीता तुला पचणार आणलास खरं होय पण तुझं मुलगा आता जाणार आहे बरं रावणाचे शयन शेजारी आईशा प्रियाच्या हारी सुकुमारा ती सुंदरी अलंकारी सोबती रावण ज्या पलंगावर झोपायचा त्या शेच्या बाजूला मला एवढ्या एवढ्या सुंदर 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 नागकन्या पद्धती संख्येने रूपानं सुंदर अंगावर दागिने कसे रावणाच्या महाराजाच्या आजूबाजूला बसलेल्या कामाने लिह व्हायच्या या वाघान महाराज आनावर एकदा भोगावा दुसऱ्या बाहेर त्या स्त्रियाची पूर्ण भोगावर त्या स्त्रीला महाराज काम वासना उत्पन्न व्हायची कामाविषयी वेळ होऊ लागले आणि बोट बोट रावणाला सराव द्यायला लागले आईशा योषिताने किती नानायंते घेऊन हाती रावणाचे सेज प्रती ओळंग करीती गीत नृत्या असल्या सुंदर माया निवडणुकीत मला सांगता येत नाही असंख्य त्याचं गणित नाही असल्या बाया हातात इंधन वायरे घेऊन रावणाला कोणती वायरं घालाले कोणती अंगाला चंदन लावायले कोणती तेल लावायले कोणती पाय चुरायले कोणती हात चुरायले बघा किती थाट यायचा बोला प्रधानासाठी उत्पत्ती ओ पत्रिपत्र पाहते संगीताच्या गती विगती अंग मोडी ती थाके इंद्राची अशी मजा आहे काय रावण पलंगावर झोपायचा झोपल्या जागी आजूबाजूला महाराज अप्सरा नाचायच्या बाया नाचायच्या
सुस्वर आवाजामध्ये महाराज पायाला घुंगर बांधून डोळ्याचे हावभाव कोणीच दाखवायचे रावणाला. ते नृत्य रावण बघायचं. नृत्य बघत रावण आनंद वा 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 एवढा थाट रावण. बाया नाचायला लागल्या. रावण बघत आहे पुढे काय धरवत. तरुण कामिनी कामासक्ती नलबती पुरुषाशी संगती उन्माद काम कामार्थी दुःखी होती आती कामे. तरुण 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 मुली महाराज त्याला धरून आणले. तरुणपणा फार आवडे काम विचार जर पूर्ण व्हायला गेली जीव वेळ होती वेळ स्त्रिया असणाऱ्या कामासाठी वेळ झाल्या वेळ त्यांची विचार पूर्ण व्हायला गेली. एवढ्या वेळ झाल्या महाराज तर महाराज म्हणतात कामिनी कामिनीच्या अंगाला धरून टाकले. पुढच्या श्लोकात निघणार आहे. न पावे कामाचा संभव ना डळे भोग भोग वैभव जळवे रावणाचे दैवा रती गौरवा नाही. गंमत आहे महाराज. स्त्रीच्या जातीला महाराज ते विचार ते पूर्ण करावी लागते बरं. त्या बाया म्हणायला लागल्या काय करावं म्हणजे श्रीमंतीला काय करावं. किती तूप भारीच आहे. तूप किती जरी भारीचं असलं मासुळीच्या कामाचं नाही ना. मासुळीला पाणीच हवं आहे. तसं महाराष्ट्र सुंदर म्हणजे बरं काय. रावणाची थोरी मोठी असत संपत्ती मोठी असत रावण म्हणजे त्या राजा असत काय राजपान जाळाव्याच. जर आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर अरे त्या राजाला काय करावं त्या पैशाला काय करावं सोन्याला काय करावं याला काय करावं. बाया होटल होतं सरळ गाड देती आलिंगन तरी राती हे समाधान मग करी सावधान अवधान. सांगण्यासाठी मला किचकटी विषय असाच सूचक सांभोट ना. पण मला सांगायची वेळ नाथबाबाने लिहिलंच तसं बरं. कामाने वेळ झालेल्या बाय का काम एवढा वाईट आहे महाराज. या कामानं बड्या बड्याला घोळशी महाराज कामाची पोतवा याने नागिले बहुताशी हरिहराची आबरू घेतो भैराची. एवढा काम आवड म्हणजे मद कामाची हाय ब्रह्मा गणेशी धरून जा. पाराशेरे केले काय भोगिरी जाण दिवे जाणता. एवढं काम मंगळ त्या बायाला काम भेटलंय त्याची इच्छा पूर्ण होईना. विहीर झाल्या महाराज. काम जळल्यामुळे अंगाला चंदनाची जरी चोळी असली चोळी पोळत आहे बरं चोळी चंदनाची चोळी माझं अंग अंगात आहे. एवढ्या वेळ झाल्या मिळून मला चक्रावून बाया पडायला लागल्या तरी रती पूर्ण होणार का पुढे आहे का बरोबर. भक्षिती उन्मादान करीती उन्माद प्राशेना येणे प्रियाने करीती रमण ते ऐका. फार गोड आहे. राजाच्या रावणाच्या घरी खाया काय नव्हती बरं. त्या बायाला महाराज उन्मादातून चांगलं चुंगलं खायला. महाराज मग पियाला काही दारू. आता खायला चांगलं उन्मत म्हणजे मांस हो खाऊ नाही ते खातात. मांस खाणे दारू पिणं त्यातलं काम भेटलंय. आता काम म्हणल्यावर महाराज आधीच मांस खाल्लेल्या वयान दारू पिलेले नशेत महाराज आल्याच्या नंतर त्या बायानं काय काय केलं. आता पुढचं श्लोक आहे आईशा यवशिता किती परस्पर आलिंगिती परस्परे कुचमरविती मुखातून भीती परस्परे. एक बाया नवत महाराज म्हणले नेणो असंख्य ज्याचं गणित नाही असल्या बाया मद्यप्राशन केलेल्या मांस खाल्लेल्या आणि कामात विहेळ झालेल्या बाया एवढ्या वेळ झाल्या बाईच्या अंगावर बाईचं चुंबन घेऊ लागली. बाईचं स्तनी उमरलं त्या ठिकाणी घेते पण महाराज रती पूर्ण व्हायला एवढे महाराज बेभान झालेले बरं. रावणाला शाप द्यायला लागले रावणा अरे हल्लास
आमची इच्छा पूर्ण होत नाही ना. बोल. आईशी रावणाचे घरी मद वेळा आम्ही नारी फुले गुंपा विजे फुलारी तैशी हारी स्त्रियांची. एवढ्या मधामध्ये चढलेल्या बाया त्या घरात कोण गेले? ध्यान महाराज स्वप्नात बाई बघली नाही. ब्रह्मचारी बॉय का नशीब फक्त म्हणावं महाराज. काही काही कामं एवढी अवघड मालक सांगतील, मालकानं काम सांगल्यावर गड्याला करावंच लागतं. तर करावंच लागतं. पहिल्या काळात महाराज आता एवढ्या बाया बायच्या आम्हाला सकाळी ते मारुत्रे बघायला. पण महाराज कामच नाही तर ते पुरवलं ते भांडले. मारुत्रेला कामच नाही ना. बायाच्या अंगाला झटले काय, काही झालं काय, कामाची उत्पत्ती होणारच नाही. काम बांधवडी काळ घाताला तोडे. मारुत्र्यानं काम बांधल्या कामा. त्याचं काहीच मारुत्र्याला वाटणार. खऱ्या साधूला काय वाटत का? जे जे दिशेभूत ते जाणीचे भगवान. हा भक्तियोग मी जिथे जाण माझा. तर बायाच्या अंगाला झटाले. मारुत्र्याला वाटलं की आमचे रामच काही कर्म नाही ना मनामध्ये महाराज. मारुत्रे बारकाईने बघा सीता होय काही त्या घरात काय नाही. सीतेचा होऊन स्वतःला हनुमंतारी भार्याच्या मादारी शोधिता श्रीरामांपुरी यात वावग्या कामाचारी सीता सुंदरी त्याचे नाही. काळीक झालेल्या बायामध्ये मारुती राहिली. बारकाईने सीता वगैरे होय काय हे सीता ते होय काय हरारी होय काय दिसतानी होय काय बारकाईने बघायले. पण मारुतीला म्हणजे हे नावनी बाया कामीच झाल्यात. कामी त्याच्या मनामध्ये काम वासना आहे. हेच देहावर नाही भानावर नाही. जिथं कामिक वासना आहे तिथं लक्ष्मी दिसत आहे. सीता म्हणजे लक्ष्मी आहे. रामाची तर शक्ती आहे. सीतानावर शोधिता संख्यात नारी येते नारी सीता सुंदरी त्याची शोधा वया पुढारी साठो पधरी हनुमंता. एवढ्या बाया शोधल्या मारुत्र्यानं. आणि काही बायेमध्ये मारुत्र्याला सीता दिसली नाही. मारुत्र्याला नव्हत्याच साठो धरला. मारुत्र्या म्हणजे कुठे का असणार हुडकिनार म्हणजे हुडकिनार. कोटेला पूजा शिकत आलोच त्या कामाला ते काम पूर्ण जाईल तर धान्य. एवढं म्हणजे संकल्प केला. पुन्हा आता पुण्या महाराज गेले आहे का पुढे जाता एक शिखिरा रावणाचा म्हणजे रत्नकाची तालोकिक ते जे सम्यक सुमनांची. थोडं पुढे गेले मारुती. पुढे गेल्याबरोबर रावणाचा झोपायचा पलंग फायला म्हणते पलंग. ज्याचे घर सोडून त्याचा पलंग कसा विचार करा. आवाढाने पलंग फायला मारुतीला. त्या पलंगावर मारत फुलाची शेती फुलाची बरं फुलाची शेती मोती माणिक रत्न हिरे ठाई ठाई बसली. चम 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 शेत चमकायला लागली. मारुतीनं फायला काय केलं बघ. पहुडावया दशशिरा पवन त्राटीला स्वरा शेजाराचिले सुमनाकार सुगंध शेजार वसंता. किती छान त्याचा. रावणाला पलंग ऋतू नवा आकर ऋतू नवा. वारच गाज झाले. वारा गाज झाला. खायची गाजली का नाही. वारच गाज झाले. बरं नव्यानं महाराज त्या गादीवर फुलाची शेत आजूला सुगंधित फुलं बाजूला सुगंधित खम 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 वास आला. मारुतीने काय याची मज झाली. कसा वास आला कसा झोप आला. नशिबाना मिळते बरं. एवढं मिळाल्यावर तर माणसं निवडतात. जेव्हा काही मदत दिल्यावर इकडे येईन ना. मला काही नाही हे मदत कोण दिलं या पकड मला देवा बाबा असं म्हणू नको. बडे बडे गेले बरं जावं लागतं. या हरिनामावर कोणी मोठा नाही. मला शरीर आठे संपत्ती आठे हरिनाम नाटे ते बरे. पैसा आज हाय उद्या सगळं जाईल.
शरीर देवाना चांगलं दिले त्या शरीराचा भरवसा नाही ना कवा तुम्ही कवा रोग लागेल कवा बेमारी काय खरा याचा अनुभवी भरवसा आहे याचा भरवसा धरायचा नाही शरीर रोगाचे भांडार शरीर रोगाचे पोठार शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीर आहे ते कवा म्हणजे सांगत सोडून जाईल कवा सांगाय ना बकळ माणसं मला तिथून भांग काढ तिथून काढ हे पावडर किती सहज बापू एका दिवशी ठोका दिला नाही बरं इस्त्रीचे कपडे घाला फाटके घाला गुरुशेट घाला काही घाला त्याला किती सजवा एका दिवशी धोका देणारा म्हणजे पंचकाशदारी एकली निघाली मंदोदरी हनुमान म्हणे सीता खरी शोभा साजली देखोनी एवढा सुंदर पलंग आहे रावणास तेवढ्या पलंगावर रावणाची दशक महापतीवरता मंदोरी एकली झोपली चिंतन पुढे ते मारुत्र्यानं फाईल भाग झाला मारुत्र्याला मंदोदरी महाराज प्रतिबिंब शिकेच होतं पतीवरता होती सुंदर होती मायासुराची बोलली त्या ठिकाणी मारुत्र्यानं मंदोदरीला फायल्यावर भाग झाला मारुत्र्याला काय काय म्हणतात पुढे श्रीरामाती निजतांता मद सापडली ते सीता उल्हास हनुमंताचे सीता होय नाचता स्वानंदे मारुत्र्यानं त्या मंचावर झोपलेली मंदोदरी फायली सुंदर होती सुंदर आनंद वाटला मारुत्र्याला जमला गडा म्हणजे ठाव आतापर्यंत बेजार झालो गौसरी नाही तर माझ्या रामानं माझ्या कृपा केली मला रामाची कांता सीता आता गौसली 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 आनंद झाला मारुत्र्याला त्या महालामध्ये मारुत्र्या नाचूच लागली उड्या मारू लागली उड्या बकरा माराले तो पोराला दिसण्या गेले बरं आता दिसण्या गेले माहिती नव्हतं हा रावणाची क्रिया भली सुमन सेजे सीता एकली आशेने पाप राखली नाही अभिलाषी लिखेने मारुत्र्या म्हणतात मला वाटलं रावण इमानदार धन्य धन्य रावणाला मला म्हणली एवढी सुंदर बाई या सुंदर बाईला महाराज रावणाला एकल्यानं पलंगावर झोपली सपर शिशुला तिला केला नाही रावण इमानदार धन्य धन्य रावणाला म्हणाले बाबू वा वा रावण आम्हाला वाटलं किती बाई महाराज तर महिमान नाही का म्हणाले सीता बरोबर हे रामा सीता होय सीता राखली म्हणजे यांना सांभाळे बाबा असं वाटायला लागलं सीता सती निरुपम अभिलाषिता करील भस्मा रावणाचा परम धर्मा सीता निज धरण लक्षली रावणाला माहित होत सीता आधी शक्ती आहे तिच्या अंगाला जर आपण वाईट वासनेनं हात लावला तर तिच्या मनात आल्यावर आपल्याला लावून भस्म करू रावणाची भिना बरं काय भिरा सीता म्हणून रावणानं सीतेला स्पर्श केला नाही राहिली बरं काय सांगणार एकली सीता या शेवर झोपलेली आहे हे पाहिलं मारुत्र्यानं आनंद वाटला आता मला सीता गौसली काढ असं वाटायला लागलं जागी झाली सीता गोरटी रावण कपटी उसावया गुये गोटी मंचकाने त्याती गुप्ता मारुत्र्यामध्ये सीता होय बाई की नव्हती बघण्यासाठी बाई झोपली चिंती झाल्यावर काय बोलते ते ऐका बोल नाही केल्या हर कुठली क्रिया करू आता या दोघांच आता रावण येईल आणि हे चिंती होईल चिंती झाल्यावर रावणाला काय काय बोलते ते ऐकावं ऐकण्यासाठी ज्या पलंगावर मंदोदरी झोपली होती त्या पलंगाखाली मारुत्र्या गुणानं झोपी गेली आपण झोप झोपली आणि झोपण्या दोघांच्या गप्पा ऐकावं गप्पा रंगावर माणसाबाबत काही सांग तर गुप्त गतीनं सूक्ष्म रूप धरून मारुत्र्या पलंगाखाली बसलेली आहे तर मंदोदरी जागी होईल
रावण दिसते या दोघांचं संभाषण होईल बघ. आज होती की नाही सुरक्षित होती म्हणून दुसरा खेळाच्या सभेशी देखोन आदी विघ्ना त्याच करावया शांती विधान रावण करू गेला हवन आती उद्विग्न भयभीता. मंदोदरी पलंगावर एकली झोपली होती. ती म्हणा रावण कुठे गेले फिरायला बाबाई. मारोत्र्यानं सभा नागरिक येते की नाही ते गावावर विघ्न आलं. माणसं भारत बऱ्यानं देवदेव करणार. हिव आली ताप आली दुखून आलो खोकला आला पळसा आला तर महाराज तांब्या घेऊन दीपाचा पडला घेऊन मरे घात रावण राहू पाहे प्राणात येणे भय होम करीत विघ्न शांतता मुकापे. गावावर विघ्न पुन्हा येऊ नये. त्या विघ्नानं रावण भयभीत झालता. तोडे खाते ना पाठीत मारून त्यांना तुझ्या घातल्या होत्या रावणाला. दुसरे बार असा मार मिळवणं विघ्न येऊन म्हणून महाराज मोठा झाड पेटवलाय. अरे तुपाची धार टाकालाय. ओम स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा मंत्र म्हणालाय. मंत्र किती मंत्र म्हणा. चांगलं वागणं नसल्यावर चांगलं करणं गेलं होम काय केलं. होमानं जर महाराज विघ्न पडू लागल्यावर आम्ही होमच करू शकते. मला तसं नव्हतं. अरे बाबा चांगलं कराय होमाची कर महाराज म्हणजे होम कर यत्न करसे तरी आधी कधी होत. होमाने विघ्न जायणार. विघ्न जाण्यासाठी महाराज देवाचं भजन आहे देवाचं नाम देवाची सेवा सेवा केल्यावर विघ्न राहिला. इमानदारीने सेवा करावी. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुले शिवनाम शीतळ गोपी शिल्पा पापडी. महाराज ते कळी काळा तरी नाही नाम घ्या बर जिथं नाम आहे ते येईन यमाची काय झालं या लागी कली मंदोदरी निदारी देखिली से देवरी हनुमान मानी सीता सुंदरी निज जीवारी निश्चिता. गेला तिकडं मंत्र म्हणाला आणि एकही मंदोदरी शेवर झोपली. ती मारुत त्यानं खाली भाग झाला. मारुत राहिला माझ्या रामाची कांता सीता आहे झोपलेली आहे. जागी होऊ द्यावा बोलून ऐकावं नंतर ते काय करायचं करून द्यावं. मंदोदरी रावणा भेटी त्या दोघाच्या गुयगोटी हनुमान ऐकून या कर्णकुटी होईल भेटी सीतेची. आज नाही बरं तुम्ही सर आजच काय आज नाही बरं तुला झालं हे उशीर आले तुम्ही आपण काय करावं. वेळेला आपण रोज म्हणतो जरा भेगरी जा हो भेगरी जा उशीर आहे दुसरा आधी घ्यावं पाहिजे आम्ही घेऊ तुम्हाला काय नाही. आता रावण आम्ही मंदोदरी आता रावण ही मंदोदरी शेती होईल. मंदोदरी रावण या दोघांचं बोलणं होईल. आता मंदोदरी शेतीविषयी माहिती सांगत ते गुप्त मारुती आहे किती आणि त्या ऐकल्या संवादातून मारुतीला मला सीता कोटा आहे ते माहिती बरं माहिती माहीत झाल्यावर मला मारुती आता उद्याच्या प्रसंगामध्ये सीतेला शोध की सीता प्राप्त होईल अशी गोड कथा आज नाही उद्या आहे बरोबर. एका जनाधन शरणा सीता तुझीचे महिमा कथा कौतुक आहे घन अति पावन पवित्र. फार गोड कथा आहे. कौतुकाची कथा आहे गोड कथा आहे. उद्या तरी भेगेली या गोड कथा आहे. जाती आधी व्याधी हे दोन आदुत दुर्बुद्धी सीता तुझी श्रीरामे. काही श्रोते म्हणजे कथा ऐकल्यावर काय होतं म्हणतात ना तुम्ही रोज पोचला जाता ऐकलं तुम्हाला काय मिळतं. तुम्ही झोपा गोडावं तिथं जाऊन बसावं 2-3 घंटे काय पडलं. महाराज थोडं सांगायला लागले येऊन तर बघा ना तुम्ही करून बघा ना. कथा ऐकल्याला महाराज माणसाच्या मागे 2 रोग लागले आधी आणि व्याधी. हे 2 दुखणे घालविण्यासाठी हे 2 दुखणे मला कोण्या दवाखान्यात जायला किती भारी भारीच्या गोळ्या काही इंजेक्शन घ्या
त्या दवाखान्यात जाईना ते रोग घालविण्यासाठी हे दवाखाना परंतु संत सज्जन आणि मांडीने दुकान देतो मोलावी सर्व वस्तू या दवाखान्यात महाराज पैसा लागणार बरं का. त्या दवाखान्यात गेलो त्याला डिग्री लावली 500ची नोट घ्यायला 500 तपास महिना पण माझी तर डिग्रीच नाही फक्त यावं पालट मानी घालून बसावं प्रेमाला करता आहे का प्रेमाला करता आहे महाराज तेरा पाप पोटी कट जाय भजन करणे निश्चित तुकडा पळते पण इथं भरवसा ठेवावा लागतो भरवसा भावाचे गाठी आणि त्याशी नाम उठावं इथं भक्तीचं माध्यम आहे बघ भाव झाला की जमलं भाव नसल्यावर महाराज कुठंही द्या दुखून जाईल यावर स्वस्त्री भावार्थ रामान सुंदरकाळ एकाकार टिकया आणि मंदावन शेण भवन चोरो नाम चक्रदा ध्याय गोरा राजा रामचंद्र भगवान